नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण पाहतोय वांद्रे पूर्व परिसरातील गरीब नगर झोपडपट्टीवरती आता प्रशासनाची तोडक कारवाई आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। रेल्वे आणि जीआरपीएफ पोलिसांच्या माध्यमातून साधारणतः ही कारवाई होताना पाहायला मिळत आहे। जेसीबी जवळपास 6 जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणची ही कारवाई सध्या सुरू आहे। या ठिकाणची दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। सध्या जर आपण पाहायला गेलं तर हा जो संपूर्ण परिसर आहे हा आता रिकामा केला जात आहे। जितकी घरं या ठिकाणी होती त्या घरांपैकी काही घरं आता पाडली जाणार आहेत आणि यापैकी काही घरं आहेत त्यांचा सर्वे झालेला आहे आणि या सगळ्याची सविस्तर माहिती आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत। आपण पाहतो एकंदरीत या झोपडपट्टीमध्ये या गरीब नगर वस्तीमध्ये एकूण 500 झोपडपट्ट्या असल्याची माहिती सध्या समोर येत आहे आणि या 500 झोपडपट्ट्यांपैकी एकूण 100 झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या सध्या त्यांचा सर्वे झालेला आहे आणि त्या झोपडपट्ट्या आता तोडल्या जाणार नाहीयेत आणि त्या 100 घरं जी आपल्याला पाहायला मिळते झोपडपट्टीमधील जी एकूण 500 घरांची ही संपूर्ण गरीब नगर झोपडपट्टी होती। ज्या झोपडपट्टीमधील 100 घरांचा सर्वे जो झाला होता ही 100 घरं रेल्वे रुळाला लागूनच होती। रेल्वे रुळा लगत असलेल्या 100 घरांचा सर्वे झाल्यामुळे त्याला आता सध्या स्टे आलेला आहे आणि त्यामुळे ही घरं आजच्या कारवाईच्या दरम्यान तोडली जाणार नाहीयेत। मात्र उर्वरित जी 400 घरं आहेत त्यावरती मात्र तोडक कारवाई जी ती केली जात आहे। आपण पाहतोय सध्याची दृश्य ही जी घरं आहेत आपल्याला एकूण 4 ते 6 मजली अशी एकावर एक अशी घरं ही आपल्याला पाहायला मिळते। मात्र ज्यावेळेला तोडक कारवाई सध्या सुरू आहे अगदी पत्त्यांसारखं हे संपूर्ण घर जे कोसळताना पाहायला मिळत आहे। या घरांचं बांधकाम जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला पत्रा असेल यासोबतच आपण पाहतोय लाकडं असेल त्याचा वापर करून हे संपूर्ण घरे जी तयार केल्याचं पाहायला मिळत आहे। या घरांच्या बांधकामाच्या वेळी ज्यावेळेला ही घरांचं जे काय बांधकाम सध्या आपण पाहतोय त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी पत्रे असतील यासोबतच आपण पाहतोय लाकडं असतील त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचं पाहायला मिळत आहे। पत्रे आणि लाकडांचा वापर करून या ठिकाणी सध्या ही जी घरं बांधण्यात आली होती ही सध्या इकडे दृश्य पाहता तुम्ही तोडक कारवाई सध्या सुरू आहे। जवळपास 4 दिवसांच्या कालावधीमध्ये ही तोडक कारवाई जी केली जाणार आहे। आजपासून पुढील 4 दिवस या ठिकाणी एकूण 4 दिवसांमध्ये ही कारवाई केली जाणार आहे। मात्र ज्यावेळेला इकडच्या अधिकाऱ्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मात्र अधिकाऱ्यांनी ही जी तोडक कारवाई आहे ही तोडक कारवाई 4 दिवस पूर्ण न लावता जितक्या लवकर तोडक कारवाई करता येईल तितक्या लवकर केली जाणार आहे। म्हणजे आजच्या दिवसभरात जितका लेट होईल तितका कोणत्याही प्रकारचा टाइम देण्यात आलेला नाहीये किती वाजेपर्यंत तोडक कारवाई केली जाणार आहे। मात्र जितका लेट होईल जितक्या लवकर ही संपूर्ण जो अनधिकृत वस्ती तोडता येईल तितक्या लवकर तोडली जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती सध्या ही कारवाई आपल्याला पाहायला मिळत आहे। इथे सध्या मोठ्या प्रमाणात इकडे आपण पाहतोय की इकडे कारवाई सुरू आहे तर चौबाजूला जर पाहायला गेलं तर आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतो। इकडे आपण पाहतोय ही पोलिसांची फौज आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यामध्ये पोलिसांचा फौजफाटा जर आपण पाहायला गेला तर रेल्वे प्रशासन असेल रेल्वे असेल आरपीएफ असेल यांचे जवान आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यासोबत जवळपास पोलिसांचे सुद्धा मुंबई पोलिसांचे जवळपास एकूण 250 पोलीस या ठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे पोलिसांच्या विविध तुकड्या सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि ही कारवाई सध्या सुरू आहे। एकीकडे ही कारवाई होत असताना मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की बघ्यांची गर्दी सुद्धा या ठिकाणी जी जमलेली आहे। नागरिक सुद्धा आपण पाहतोय त्या ठिकाणी आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। सध्या त्यांच्याकडून साधारणतः आपण पाहायला गेलं तर जी कारवाई आहे ती तोडली जाते संपूर्ण हे आपण पाहतोय दृश्य तोडक कारवाई सध्या ही आपल्याला पाहायला मिळत आहे। काही या ठिकाणी एकीकडे कारवाई होत असताना या ठिकाणी जे वस्तीमध्ये जे राहत होते जे या ठिकाणी जे राहणारे वस्तीमध्ये राहणारे जे काय नागरिक होते त्यांचं या सगळ्यावरती मत काय त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र तत्पूर्वी आपण पाहतोय की ज्या ठिकाणी कारवाई होते तोडक कारवाई सध्या जी सुरू झालेली आहे त्या तोडक कारवाईच्या पार्श्वभूमीवरती इथे मात्र सध्या मोठ्या प्रमाणात ही नागरिकांची गर्दी असेल ती आपण पाहतोय जरा वस्ती जे या ठिकाणी होते ती वस्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात ही वस्ती जी आपण इथे पाहतोय त्याच्या जे संपूर्णपणे नागरिकांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय की एक चिमुकली आहे मुलगी आहे ती सुद्धा सध्या या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपण पाहतोय की तिने टाहो पोडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या सगळ्या ठिकाणची आपण जर परिस्थिती आपण पाहिली तर ती सध्या रडताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण पाहतोय याच मुलीला आपण पाहतोय ती सध्या या ठिकाणी आपल्याला रडताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण तिच्याशी बातचीत सुद्धा करणार आहोत। किती वर्षांपासून ते इकडचे रहिवासी होते आणि ती पोलिसांना
या ठिकाणी आपण पाहतोय पोलिसांना ती विनंती करते. क्या सामान था आपका? आपको बताया था ना, बताया था ये लोगों ने क्या करते हैं। सध्या आपण पाहतोय या ठिकाणी तोडक कारवाई सध्या सुरू आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की एक या वस्तीमध्ये राहणाऱ्या या जे काही नागरिक आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. क्या क्या हुआ? मेरा डॉक्यूमेंट था, मेरा पैसा था ब्याज में, चोर के चले आए, मुझे पता नहीं है कि तोड़ेगा। क्या क्या था उसमें? हाँ? क्या क्या था उसमें? क्या क्या था उसमें? आप तो उसमें क्या क्या था? ब्याज में बहुत कुछ था, बहुत। बाबू इसका पैसा था और गैस सिलेंडर सामान वगैरह सब था, बैग भी, पैसा भी था। आपको पता नहीं था? यहाँ पर जब कार्रवाई होने जा रही है आपको किसी ने बोला नहीं था? नहीं, कौन सा मकान था? बीज वाला। आपण या ठिकाणी पाहतोय की ती सांगण्याचा प्रयत्न करते की या ठिकाणी जिथे तोडक कारवाई चालू आहे तिथे त्यांचं घर होतं आणि त्यांच्या घरामध्ये त्यांचे काही कागदपत्र होते आणि त्याच्यामध्ये काही वस्तू सुद्धा होत्या आणि ज्याची कल्पना त्यांना नव्हती आणि आज जी कारवाई झाली आहे त्याची कल्पना नव्हती आणि ती कारवाई झाल्यामुळे त्याचं सगळ्याचं नुकसान झाल्याचं त्यांचं असं म्हणणं आहे. साधारणतः पाहतोय की अनेक जण आहेत जे या ठिकाणी खरं तर त्यांनी काहू फोडलेला आहे. समोर कारवाई पाहताना खरं तर अनेक वर्षांपासून इकडची ही ती वस्ती आहे, मात्र अनधिकृत असल्यामुळे न्यायालयाच्या एकंदरीत या सगळ्यामध्ये निर्णय लागल्यामुळे आता आपल्याला ही सध्या कारवाई सध्याची आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. साधारणतः आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आक्रमकता ही सध्या एकीकडे या रहिवाशांमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. अनेकदा पोलीस असतील रहिवासी समोरासमोर येताना पाहायला मिळत आहे. मात्र सध्या कारवाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात सध्या होत आहे. एकंदरीत त्यांना या सगळ्याची कल्पना नव्हती का, त्यांना कल्पना देण्यात आली नव्हती का, हा सुद्धा प्रश्न या सगळ्यामध्ये निर्माण होतो. मात्र सध्या जी काय माहिती समोर येते यामध्ये ज्यावेळेला निकाल कोर्टाचा लागला त्यानंतर थेट नोटीस असतील त्या प्रत्येक येथील रहिवाशाच्या जो वस्तीत राहणारा नागरिक होता त्याला पोहोचवण्यात आलं होतं अशी सुद्धा माहिती समोर येत आहे. मात्र सध्या एकंदरीत पाहतोय आपण की मोठ्या प्रमाणात सध्या कारवाई सध्या सुरू आहे, तोडक कारवाई सध्या सुरू आहे. ही कारवाई आता एकूण 4 दिवस जी आहे ती चालणार आहे. मात्र जितक्या लवकर संपूर्ण तोडकाम लवकर होईल तितक्या लवकर प्रमाणात ते तोडकाम करण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. त्यामुळे या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.